वाशिम जिल्ह्यात मागील काही वर्षापासून पोलिसांकडून धडक मोहिमा राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे। गुंड प्रवृत्तीच्या इसमांकडून प्रसार माध्यमावर फोटो व व्हिडिओ प्रसारित करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने सायबर पोलिसांकडून अशा प्रकारांवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे। दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील पथकाला माहिती मिळाली की पंचशील नगर परिसरातील एक युवक देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून फिरत आहे। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक तयार करून पंचशील नगर परिसरात रवाना करण्यात आले। शोध मोहिमेदरम्यान संबंधित इसम जागमाता परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली। महादेव मंदिराजवळ उभ्या असलेल्या संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता। मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याकडून स्टील धातूचे देशी बनावटीचे पिस्तूल, दोन्ही बाजूंना ब्राऊन फायबर ग्रिप व पिवळ्या रंगाचे स्टार चिन्ह तसेच मॅगझिन मध्ये 2 जिवंत काडतुसे आढळून आली। विचारपूस केली असता संबंधिताने आपले नाव पवन चिंतामण जोरेवार, वय 22 वर्ष, राहणार पंचशील नगर वाशिम असे सांगितले। त्याला ताब्यात घेऊन वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून सदर शस्त्र त्याने कधी, कोणाकडून आणि कोणत्या उद्देशाने आणले याबाबत अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। अजिंक्य भारत न्यूज साठी प्रतिनिधी फुलचंद भगत, वाशिम।